तेज नम्रतेशिवाय असेल तेच अंध करून टाकतं. आणि अपमान, दुःख हे म्हणजे चंद्र. तो अमावस्येच्या काळोखात पूर्णपणे लोपला तरी क्षणभरही अस्थिर होत नाही. तो पुन्हा परत येतो, शांत, सौम्य, निर्मळ. दुःख तात्पुरतं असतं, परंतु संयम आणि स्थिरता शाश्वत असते. या दोन्ही गुरूंनी तुला काय शिकवलं? स्तुती आली तरी डोलू नको, अपमान आला तरी खचू नको. कारण जे आत्मा सूर्य आणि चंद्रासारखी स्थिर राहते त्याला संसारातील कोणतीही भावना हलवू शकत नाही. या शिष्याला क्षणात साक्षात्कार झाला. त्याने अश्रू पुसले आणि दोन्ही विरुद्ध गोष्टींकडे समान शांततेने पाहिले. त्याच क्षणी ती माया विलीन झाली. त्याला मोठ्या संकटातून बाहेर काढणारे स्थिरता सूर्य आणि चंद्राने शिकवले. श्री गुरुदेव दत्त यांच्या गोष्टी पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी ह्या YouTube चॅनलला भेट द्या.